ठाणे शहरातील शिवसेना पक्षाच्या जुन्या शाखा ताब्यात घेणाऱ्या शिंदे गटाला योग्य समज द्या. ठाणे पोलीस आयुक्तांकडे ठाकरे गटाकडून मागणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील जुन्या शाखा शिंदे गटाने बळकावल्याचा आरोप करत त्या बळकावणाऱ्या शिंदे गटाला योग्य समज द्यावी, तसेच समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खास काळजी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाण्यातील उद्धव ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन त्यांना याबद्दलचे पत्रही दिलं आहे. आमच्या 40पेक्षा जास्त वर्षाच्या जुन्या शाखा या जबरदस्तीने करून आमच्या 40 वर्षापेक्षा जास्त वर्षांच्या जुन्या शाखा या जबरदस्ती करून शिंदे गटातर्फे बळकावण्याचं षडयंत्र सुरू असून याने शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आम्ही अद्याप संयम पाळून असून भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार शिंदे गटाची तसेच पोलीस खात्यांची राहील, असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. आज ठाण्याचे पोलीस आयुक्त आज आम्ही त्यांना भेटून आलो आणि त्यांना आम्ही सर्व शिवसेनेचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी निवेदन त्यांना दिलेलं आहे की गेले 6 महिन्यापासून या ठाणे शहरामध्ये ज्या पद्धतीने आज शिवसैनिकांना त्रास देण्याचं काम सुरू आहे, मग ते शाखा बळकवण्याचे प्रकार आहेत आणि या बाबतीमध्ये सुद्धा ज्या शाखा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते जवळजवळ 41 वर्षापूर्वी झालेल्या आहेत. मग ती आमची खोपटची शाखा असेल, या ठिकाणी तुमची चंदनवाडीची शाखा असेल, या शाखा बांधणारे सुद्धा आमचे जे शिवसैनिक आहेत ते दिवंगत झालेले आहेत. परंतु आज त्या शाखा बळकवण्यासाठी सुद्धा जे काय पोलिसांच्या खांद्यावर ठेवून हे चालू आहे, शेवटी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा अशा पद्धतीने जे काय हे चालू आहे, आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये आपण गंभीर दखल घेऊन या संदर्भामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे आणि पोलिसांनी सुद्धा माननीय आयुक्त साहेबांनी या बाबतीमध्ये त्याची गंभीर दखल घेऊन या बाबतीमध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्था चा प्रकार या ठिकाणी होणार नाही, जेणेकरून या ठिकाणी काही प्रसंग घडण्याचा हे आहे. आजच तुम्ही बघितलं असेल संजय राऊतांना सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा काहीतरी धमकी आलेली आहे आणि या संदर्भात सुद्धा संजय राऊतांनी सुद्धा मला वाटतं पोलीस कमिशनरना पत्र दिलेलं आहे. आज तुम्ही बघितलं असेल खासदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील, त्यांचे सर्वांचं पोलीस प्रोटेक्शनसुद्धा काढलेलं आहे. मागेच वाघे स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल 4 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी मी स्वतः वाघे स्टेट विभागामध्ये आमच्या पदाधिकारी जे आहेत गाडीगावकर यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी जो काही प्रकार झाला तर संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि तीच परिस्थिती इथे निर्माण होऊ नये, जेणेकरून आम्हीसुद्धा या गोष्टीचा या बाबतीमध्ये माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्हीसुद्धा या बाबतीमध्ये ह्याची गंभीर दखल आमच्या शिवसैनिकांनी सुद्धा घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने जर ते वागत असेल तर जसं तसं उत्तर दिलं जाईल.